नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. संसार हा दोघांचा असतो आणि तो दोघांनी समजून उमजून करायचा असतो. समाजात वावरत असताना आज आपण कित्येक जोडपी अशी बघतो की ती त्यांच्या म्हातार वयापर्यंत अगदी प्रेमाने संसार करत पुढे आलेली आहेत. पण त्यासाठी त्यांनी काय केलं असेल बरं? ह्याचा विचार कधी केलाय का? त्यासाठी त्यांनी कित्येक वेळा एकमेकांना माफ केलं असेल, समजून घेऊन आपला प्रवास आनंदाने पुढे चालवला असेल. पण आत्ताची पिढी तशी नाहीये. आपण बघायला गेलो तर आज कित्येक घटस्फोट होत आहेत. अर्थात त्याला कारणंही तशीच वेगवेगळी आहेत. प्रत्येकाचं कारण हे समान किंवा एकसारखं नसू शकतं. प्रत्येक जोडप्यामध्ये हे घटस्फोटाचं वेगवेगळं कारण असू शकतं. पण त्यातले कित्येक जोडप्यांना असं वाटत असेल, घटस्फोट झाल्यानंतर असं वाटत असेल की अरे, एक पाऊल मी जर मागे आली असती तर माझा संसार वाचला असता, किंवा त्याला वाटत असेल की मी जर तिला समजून घेतलं असतं तर आज माझा संसार वाचला असता. मी असं का म्हणते ते तुम्हाला ह्या गोष्टीवरून कळेल. गोष्ट अगदी थोडक्यात पण मोजकीच सांगते. गोष्ट पूर्ण ऐका आणि आवडल्यास खाली कमेंटमध्ये लिहा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. गोष्ट आहे सुवर्णाची. सुवर्णा एक उच्च शिक्षित नवऱ्याबरोबर आपला संसार करत होती. उच्च शिक्षित नवरा म्हणजे तो उच्च शिक्षित होता, पण ती जेमतेम शिक्षण झालेली. दोघांचं काही काळानंतर पटलं नाही आणि दोघंही विभक्त झाले. सुवर्णाला जय नावाचा 8 वर्षाचा मुलगा असताना ते लोक विभक्त झाले. विभक्त झाल्यावर तिला खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. खूप संकटांना मात द्यावी लागली, कारण तिला सपोर्ट करणारं असं कोणीच नव्हतं. आणि मुलगा बघता बघता वयात आला. 27 वर्षाचा जय जेव्हा लग्नाच्या वयात आला तेव्हा त्याला मुली मिळत नव्हत्या. मुली मिळत नव्हत्या म्हणजे का? की अरे, ही बाईनी एकट्याने संसार केला, हिच्याकडे काहीच नाहीये, हिचा मुलगा कुठेतरी 10-15 हजाराची नोकरी करतोय. मग तिच्या लक्षात यायला लागलं की कदाचित मी माझ्या नवऱ्याबरोबर राहिली असती तर आज माझी गडगंज संपत्ती असती आणि सुखाचा संसारही असता आणि मुलालाही बापाचं प्रेम मिळालं असतं आणि समाजात मला इज्जत असती. एक एकटी बाई जेव्हा राहते तिला समाज नाकारतो, काही ना काही गोष्टी काढत असतो आणि मग तिला त्या गोष्टींची कल्पना येत गेली. बरं, ते तर क्षुल्लक होतं. पण त्याही पुढे जाऊन तिच्या आयुष्यात अशा घटना घडत होत्या की पावलोपावली तिला ह्या गोष्टीची जाणीव होत होती की त्यावेळेस मी जर एक पाऊल मागे आणि त्यांनी जर मला थोडं समजून घेतलं असतं ना, तर मी आजचा दिवस बघितला नसता. अशी प्रत्येक गोष्ट तिच्या आयुष्यात घडत होती की तिला पावलोपावली हेच वाटत होतं की आज मी त्यांच्या घरी असती तर सुखी असती. मग असं का होत होतं? कारण चूक ही दोघांचीही नव्हती. दोघांचाही इगो आडवा येत होता आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या. म्हणजे हे कारण किती छोटं असेल ना, कारण तिच्या मनात जर हे येत होतं तर त्यांचा घटस्फोट होण्याचं कारणही तितकं क्षुल्लक असेल. पण हे तिच्या लक्षात केव्हा आलं? जेव्हा ती वेळ निघून गेली होती. वेळ निघून गेल्यावर त्या वेळेला आपल्याला काहीही औषध करता येत नाही. त्यामुळे समाजात राहताना आजच्या पिढीने तर ह्या गोष्टीचा वारंवार विचार करायला हवा की आता थोडंसं चुकतंय ना, मग आपण समोरच्याला समजून घ्यावं किंवा आपलं मत काय ते त्यांच्या समोर मांडावं. म्हणून मी मागचा व्हिडिओही तसाच केला आहे की मत मांडायला शिका, बोलायला शिका. कारण की आपण जर बोललो आणि त्याच्यावर सोक्ष काढला ना, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे मिळतं. आपण आपला इगो थोडा बाजूला ठेवायला हवा आणि आपल्या संसाराकडे, आपल्या मुलांकडे कसं त्यांचं आपण संगोपन चांगल्या ह्याच्याने करू ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कसं आहे की आपण जसे वागतो ना, तसेच संस्कार आपल्या मुलांवर सुद्धा होतात आणि येणाऱ्या पिढीला ते घातक असू शकतात. त्यामुळे आपणच चांगला विचार करा, म्हणजे आपली मुलं, आपली येणारी पिढी ही समाजात योग्य पद्धतीने वावरायला शिकेल.